संजयजींचा की त्यांनी हा सिनेमा घडवून आणला आणि शेखरचा की या पद्धतीच्या गोष्टीमध्ये. कारण मी क्राऊड रोल करायचो पूर्वी, मुंबईत पूर्वी आलेलो त्यावेळी मी क्राऊड रोल करायचो आणि मग फिल्म सिटीमध्ये बोलवायचे आणि म्हणायचे की इथे थांब. मला वाटायचं की एखादं वाक्य येईल पण ते काही येत नसेल आणि मग नंतर कॅरेक्टर रोल्स करत गेलो, मग थिएटर वगैरे वगैरे. जेव्हा मला बोलवलं गेलं, याआधी मी एक वेब सिरीज केली होती बेरोजगार म्हणून, आणि मला बोलवलं गेलं होतं, संजयजींकडनं कॉल आलेला आणि शेखरची माझी आणि त्यांची भेट झाली. पहिल्यांदा भेटलो होतो अंधेरीला आणि ते म्हणाले, शेखर मला म्हणाला की मला वाटलं की आता ऑडिशन असेल किंवा पुढची चर्चा. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. नाही नाही, तू नाही आहेस तो जो आम्ही बघतोय तो. अरे मी म्हणालो, मला बोलवलंय. मी नटून थटून आलोय, चांगले कापड घातलंय जे की माझ्याकडे असतं, जे मी इस्त्री करून ठेवलेलं असतं दिग्दर्शकांना भेटण्यासाठी वगैरे. तर तो म्हणाला नाही. तो दिवस मला अजून आठवतोय आणि आय फेल्ट सॅड. पण मी त्याला म्हणालो, कारण की दिग्दर्शकाचा एक पीओव्ही असतो, त्याला समज असते की का निवडायचं. त्याने मला आउटराईट सांगितलं होतं की मला नाही वाटत की तू राईट आहेस या रोलसाठी. आय फेल बॅड, पण मी त्याला म्हणालो की चल, एवढी क्लॅरिटी आहे तर मला तुझ्याबरोबर पुढच्या वेळी काम करायची संधी दे, मला आवडेल ऑडिशन द्यायला. पण त्यानंतर 2-3 आठवड्याच्या ज्या प्रोसेस नंतर संजयजींनी आणि शेखरनी जो विश्वास दाखवलाय माझ्यावरती त्या प्रोसेस नंतर, आणि मग फायनली मला कॉल आलेला की यू आर इन, आणि मी एवढा खुश झालो होतो. आणि मग रीडिंग झाली तर परत भावेशजी, फक्त तुम्हीच त्याला बघितला नाहीये की विदाउट हॅव्हिंग पेपर्स इन हिज हँड. आमच्याही हातात स्क्रिप्ट नव्हती बरं का. आम्हाला आजपर्यंत स्क्रिप्ट मिळाली नाही या सिनेमाची. एक सेकंड, सिनेमा झाला आणि स्क्रिप्ट नाहीये? नाहीये. आम्हाला स्क्रिप्ट लिहिलेली आहे, यांना नाही दिली. तर 23 दिवस आम्ही नुसतं ऐकत होतो, त्या लोकेशन्स वरती जात होतो, तिथे रिहर्सल करत होतो, परत यायचो. आम्ही म्हणायचो दे ना थोडीशी वाचायला. कारण ती भाषा वेगळी होती, मानदेशी होती. आणि माझे जे सहकलाकार आहेत, विशाल असेल, अभिजित असेल, आणि आमचे चीफ एडी विक्रम शिरतोडे आणि सगळी टीम, हे तिकडची भाषा बोलू शकत होते, मानदेशी. शेखरही ते ऐकून आम्हाला एवढं आम्हाला स्क्रिप्टची गरज नाही पडली. 23 दिवसानंतर आजपर्यंत स्क्रिप्ट नाही आमच्या हातात. हे पहिला एक्सपिरियन्स असा होता की जिथे स्क्रिप्टच नाही मिळाली. त्यामुळे आपल्याकडे मौखिक परंपरा आहे की मला वाटतं या चित्रपटात पूर्ण त्याचा उपयोग झालेला आहे. पण म्हणजे जसं आपण ट्रेलर मध्ये पाहिलं की तुझं कास्टिंग झालं, तू या चित्रपटात इन झालास, पण फक्त तू खतरनाक डायलॉग्स मारत नाहीयेस, तर काहीतरी असे सॉर्ट ऑफ स्टंट म्हणावं की काय, असे सुद्धा सीन आहेत की जे तू कसे केले असतील हा जरा मला प्रश्न पडलाय. स्पेशली तो बाईकवाला सीन जिथे तू एका हाताने बाईक चालवतोस, तर त्याची गोष्ट मला ऐकायला डेफिनेटली आवडेल. की नऊ आलते. बर, शेखरच्या डोक्यात काही गोष्टी होत्या की काही एलिमेंट्स होते जे की त्या कॅरेक्टरशी निगडीत होते, जे की आपण जोडू शकतो अंग म्हणून त्या कॅरेक्टरला. त्यामध्ये बाईकवरती बसायचा एक पोर्शन आहे ज्यामध्ये मी असा बसतो आणि त्यामुळे क्लच सुटलेला असतो माझ्या हातातून बऱ्याच वेळा. आणि आम्ही जिथे शूट करत होतो तिथे मोस्टली रस्ते थोडे ओबडधोबड होते आणि बऱ्याच वेळा कॅमेरा खूप जवळ असायचा. तर तो स्टंटचाच भाग होता. बऱ्याच वेळा तो इतका असा पोर्शन जवळ आलेला की माझ्यामध्ये संजयजींना पण ती मजा होती. काही गोष्टी केल्या आम्ही ट्राय, आणि थँक्स टू बोथ ऑफ देम की त्यांनी ती रिस्क घेतली आणि तो विश्वास दाखवला माझ्यात. त्यामुळे मी हे करू शकलो. माझ्या सहकलाकारांना थँक्स अ लॉट. यांनी खूप कष्ट घेतले. मला खूप अवघड गेला असता हा सिनेमा. शीतलला, विशाल, अभिजित खूप कष्ट घेतलेत या लोकांनी, शेखर सरांनी, संजयजींनी आणि सगळ्या एडी टीमनी. मी त्यांना विचारायचो की हे बोलून दाखव नाही, इथे कसं बोलतं, मला राग आला, मी काय बोलेल इकडे, असं या गोष्टी होत्या. डेफिनेटली. आणि ही प्रोसेस जितकी तू सांगतोयस तशी इंटरेस्टिंग होती. 100% शुअर की चित्रपटही तसा असेल. आणि चित्रपट बघताना आम्हाला अजिबात जाणवणार नाही की तू त्यांच्याकडनं भाषा शिकलास. आम्हाला असंच वाटेल की ती तुझी भाषा आहे. तुझंही खूप खूप अभिनंदन या चित्रपटासाठी. आणि मी मगाशी म्हटलं तसं म्युझिकल लव्ह स्टोरी आपण म्हणतोय आणि संगीताचा किती महत्वाचा भाग असतो हे मी काही वेगळं सांगायला नको. महेशजी, मला तुम्हाला विचारायला आवडेल की चित्रपट असतो, गाणी असतात, पण